मुंबई महापालिकेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले। अनेक वर्षानंतर एकत्र आलेले ठाकरे बंधू मुंबई महापालिकेवर पुन्हा झेंडा फडकवणार का याची राजकीय वर्तुळात आता मोठी चर्चा आहे। तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेना ठाकरे बंधूंना धक्का देणार का याबाबतही कमालीची उत्सुकता ताणली गेली। अटीतटीच्या या लढतीत मुंबईचा कौल कुणाच्या बाजूने लागणार हे आज स्पष्ट होईल। या निकालातून केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे। एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1 पक्ष ठरत असल्याचं चित्र समोर येताच भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर जल्लोषाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। विजयाच्या आनंदात फटाके, ढोल ताशे आणि घोषणा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। मुंबईत भाजपला विजयाचा विश्वास आहे आणि बघतो की आतापासूनच भाजपच्या कार्यालयाबाहेर आता जोरदार उत्साहाचं वातावरण आहे। कार्यकर्ते जमाला लागलेले आहेत कारण मुंबईत भाजपला विजयाचा विश्वास आहे। मुंबई महापालिका आपण जिंकू असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे। आपण निकालाचे सुवर्ण सगळे अपडेट्स प्रेक्षकांना दाखवणार आहोत। मुंबईतून गणेश कवडे आहेत, पुण्यातून आमचे सागर आव्हाड आहेत आणि नाशिकवरून अभिजित सोनवणे आहेत। मी सुरुवात मुंबईतून करतो। गणेश, भाजपच्या कार्यकर्त्यांना तर विजयाचा विश्वास आहेच, काय मुंबईत घडू शकतं? नक्कीच 29 महानगरपालिकेचा एकदम निकाल आहे तो येणार आहे आणि यासाठीच भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये एकदम जल्लोषाचं वातावरण आहे तेच पाहायला मिळते। कारण की जल्लोष होताना दिसून येईल कारण की जे एक्झिट पोल आलेले ते एक्झिट पोलनुसार भाजप नंबर 1 चा पक्ष राहील अशा पद्धतीचं दिसून येतं। यासाठी जय्यत तयारी आहे ती भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर होताना पाहायला मिळते। मात्र विशेष करून मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जी ठाकरेंची सत्ता होती आणि त्या ठाकरेंच्या सत्तेला कुठेतरी छळ देण्याचा प्रयत्न आहे तो भाजपकडून केला जातोय का याकडे लक्ष लागलेलं आहे। ज्या पद्धतीने एक्झिट पोलचे आकडे देखील आलेले त्यामध्ये देखील आहे ते भाजप जवळपास 100च्या आरपार जात आहे अशा पद्धतीचं दिसून येतं आणि त्यामुळेच कुठेतरी भाजपला एक विश्वास देखील आहे आणि त्याचमुळे ही जय्यत तयारी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर होताना पाहायला मिळते। LED स्क्रीन असेल, त्याचबरोबर विजयासाठी आहे ते फ्लॅग्स कशा पद्धतीने लावायचे यासाठी पोस्टर देखील आहे ते सगळे तयार केलेली पाहायला मिळते। तर हार आणि हेच देखील आहे, ढोल ताशे हे सगळं जे ते भाजपच्या कार्यालयामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि ज्या पद्धतीने निकालाचे कल येतील त्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या संख्येने आहे ते प्रदेश कार्यालयाचे इथे सगळे पदाधिकारी आहे ते जमा होतील आणि जल्लोष आहे तो पाहायला मिळणार आहे। मात्र भाजप नंबर 1 चा पक्ष राहील अशा पद्धतीचा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही जय्यत तयारी देखील आहे ते प्रदेश कार्यालयाच्या बाहेर केलेली पाहायला मिळते। कुणाची उत्सुकता असेल ती म्हणजे पुण्यासंदर्भात आहे। गणेश, तुम्ही सविस्तर आढावा घेतलात, वेळोवेळी तुमच्याशी आम्ही संवाद साधत राहू। आता जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।